ऑफिसमधून घरी आले तर समोर तर बघते तर काय देवांशने असा पसारा करून कुठे गायब झालाय. आणि थोडं घरी यायला लेट झालं तर आहोनी देवपूजा करून घेतली. तर म्हटलं आता अमृततुल्य घरचा चहा पिऊन घेऊ. आणि इथं टेन्शन आलंय मला की आज जेवणाला बनवू तरी काय. आपण दिवसभर ड्युटीला एवढं दमत नाही ना, तेवढं हे 2 तासाच्या ट्रॅव्हलिंगमध्ये दमायला होतं. ट्रेनची रोजची धक्काबुक्की नको नको झालंय. तर मग देवांश बोलला, मम्मी मला ऑरेंज सोलून दे. तर त्याला मी ऑरेंज सोलून देतोय. हा साहेब नुसता येतोय, खेळतोय, अभ्यासाचं काय नाव नाही. मला हे पाहिजे तर मला ते पाहिजे. तर आता म्हटलं जेवणाला काहीतरी शॉर्टकट करूया. तर मस्त असं डाळ भात करूया. आणि म्हटलं भाजीला तर काय नाही. तर मी आवडणं म्हटलं मस्त अशी गरम गरम कांदा भाजी बनवते, खाणार का. तर बोले ठीक आहे काहीतरी बनव, पण पटकन बनव, भूक लागली आहे. तर मस्त असे कांदा कापून घेतला, त्याच्यामध्ये लाल मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर आणि थोडं जिरं ॲड केल्यानंतर मग तांदळाचं पीठ आणि आपलं बेसन ॲड करून मस्त असे गरम गरम तेलामध्ये भजी करून घेतली. आणि देवांचं इकडे चाललं आहे, मम्मी झाली का नाही, मम्मी झाली का नाही, नुसता येऊन येऊन बघतोय. तर आला आणि गरम गरम एकदा उचलली तर त्याचा हात भाजला होता. तर मस्त अशी गरम गरम भजी आणि डाळ भात पापड हे सर्व मस्त असं जेवण होतं. शॉर्टकट केलं, पण आता ह्या कामाचं काय करू. जेवणामध्ये शॉर्टकट केलं, पण ही काम आता मी आवरते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.